नमस्कार मित्रांनो, मी मंगेश वाकोडे. मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक कॉमेडी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्या व्हिडिओचे नाव आहे खडूस बाप. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला या व्हिडिओमधील कोणते डायलॉग आवडले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि मित्रांनो, या चॅनलवर आपण जर का नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर मित्रांनो, चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात. शिवा बाबा, अरे पोरीत आणले बेकार रे. कधीपासून सोडतो पोरीत ना? अरे बावल्या, काय करू आला? कालपासून नाव सोडून दिला मी डायरेक्ट. कोण काय आलं? अरे बाबा, तुला काय सांगू, काल काय घडलं माहिती का? तर घोडम्या, तुला चारा पाणी करायला सांगितलं होतं ना? विसरलो पप्पा. और चॅटिंग करायला बरं ध्यान राहिलं तुले. कोण येते आवाज असा? पप्पा, तिची काही आवडत नाही. तिचं नाव सुंदरी आहे. काय? तिचं नाव उंदरी काय? इथली सुंदर एक ती उंदरासारखी दिसाली. त्या कानात काय खोलत काय? तिचं नाव सुंदरी आहे, उंदरी नाही. आराम खोरा मला उलटून बोल राहिला खरे. नाही हो पप्पा, उलटून नाही बोलत तुम्हाला मी. मग तुम्हाला सांगू राहिलो तिचं नाव उंदरी नाही, सुंदरी म्हणून. लाज वाटते तुला सांगाले? नाही हो पप्पा, आहे तर तुमचं काम, जातो मी आता कामाला. हो जास्त सैना झाला का? मायाशी तोंडवर कोण बोल राहिला? नाही बाप्पा, तोंड खाली करून बोलतो. तुमच्या कानात काही खुलडा का? तिचं नाव सुंदरी नाही, उंदरी आहे. उलट झालं, उंदरी नाही सुंदरी आहे. इकडे ये बाळा. काय? हे पाय, आजपासून फोनवर चॅटिंग नाही करायची. आणि आजपासून जर तिचं नाव घेतलं सुंदरी किंवा उंदरीचं, तुझे घरात आजपासून घरात एंट्री नाही. नाही बाप्पा, आजपासून काही नाही. आजपासून पोलीस नाव सोडून द्याला. आजपासून डायरेक्ट म्हशीच नाव धरला. हा, जाय मग पटकन. वय जाय शेतात, चारा पाणी करून ये लवकर. हा, चाललो मी. हा, जाय शेतात पटकन. हा, आता फोन आता दिसला ना तो? नाही नाही. पोरीचं नाही सोडलं आता. आम्ही सगळे मोकळे झालो आता. काय पाहिजे का? मग बांधून ठेवलं तर काय तुम्हाला? ठेवलं नव्हतं रे, पोरी पाठवल्या, आता मोकळे झालो आम्ही. मग ताईचे का म्हशी पाठवलं काय? पळे आली होती आमच्या एखादी पोरगी गावात नवीन आली की तू पहिले साखर राजायची तिथं पोरगी पाठवायली. आणि आमच्या ऑर्डर काय यायचंय? फक्त म्हैस. बावळ्यात आता काही टेन्शन नाही घेऊ. मी डायरेक्ट पोरीच नाव सोडून दिला. आता पोरी पाठवा मोकळी तुम्ही. जर एखाद्या पोरीचा फोन आला ना, तो बी उचलणार नाही मी आता. हा, बोलून रे. सॉरी सॉरी सॉरी. अहो, तू सुंदरे म्हणायचं तोंडातून विसरूनच गेलं. डायरेक्ट उंच आलं तोंडात. झालं याच्या तोंडात उंदरीस आलं, दुसरं काय आलं नाही तर सापावाने लोटतो वरच्यात. आता म्हणे बोलत नाही म्हणे मी, उचलत नाही म्हणे फोन. उचलला आणि गेला बोलायला. जेवण झालं सुंदरी? काय खाल्ली आजी? सॉरी सॉरी. काय खाल्ली भाजी? यांना तर आजीले भाजीले एकत्रच करून टाकले. मजा घेऊ थोडी. आकाश, तो बापाला कुठे यार? शिवा सांगणार. हा, त्यो. अरे यार, खरंच आला? नाही ना रे दाटू. जाऊ दे यार, असं नको, मजाक नको करू. मग कम बोल जाईन थोडस. अरे आता तो काय म्हणलं, तो बोलणार नाही म्हणे मी कधीच. अरे सॉरी बाबा, ते आता कसं आलं ते अचानक फोन तर बोललो तशी. तुझा फोन आला, तू डायरेक्ट मित्राला विसरून जातो. अरे नाही रे बाबा, तुला विसरून चालेल का? तू तर माझा जीवलग मित्र आहे. हो का? चाल मग सोयाबीन सांगायला. अरे यार, बरं झालं तो ध्यान दिलं. मला बाबा आपण सोयाबीन सोंगा सांगेल. मला बी सोयाबीन सोंगायला जायचंय. असा राहतो मित्र, मग काम काढत तो बी काम काढत. नाही रे बाबा, माझ्या बापानं मला काम सांगेल. माझ्या बापानं मला सोयाबीन सोंगा सांगली होती. तुला माहित नाही का माझ्या बाप किती डेंजर आहे? हा, माहिती. मग मला बी सोयाबीन सोंगायची. मग चाल जाऊ मग आपण. अरे आराम खोरा, तू सोयाबीन सोंगायला सांगितलं होतं ना? सांगितलं पप्पा. जातो जातो मी. आता मी का पॅन सोडतो? नाही, जातो जातो. मारू नका मला. लवकर जाय. हा, चाललो मी. करे सवळ्या काम नाही का? अहो काका चाललो साहेबीन सोबत मी बी जाय सांगून मग
उम्र सारी झाली सोयाबीन सांगणार आरती झाली, खांब्याच्या पुढे गेली. एकटा किती सोडणार आहे मी आता? मोबाईलवर चॅटिंग करताना साहेब बरा हात चालतो का? मग ते सोपं आहे चॅटिंग करायला. हा सोपं आहे चॅटिंग करताना बरा हात चालतो तो पटपट. तसा हात जर चालवला असतात झाली नाही ती सगळी सोयाबीन सांगणार. एवढी सोपे का सोयाबीन सोंगणं? कसं कळलं तुले? जाऊ तू गावभर हिंडा जाय तेव्हा काही सोंगले असं ना आम्ही. आता तेव्हा स्वतः माणसाला करावं लागलं ना, तेव्हा कळते माणसाला शेतकऱ्याच्या हाल. खरंच बाप्पा, आज कळलं मला की शेतीत काम केलं ना तेव्हाच पैसे भेटते आणि खायला भेटते शेतकऱ्याला. आज बसून पप्पा मी ध्यान देऊन शेती करेल. तो किती बी ध्यान देऊन शेती केली ना तर पाणी कवा येईल ते आपण सांगू शकत नाही. आणि पाणी जास्त झाला तरी माल खराब होतो, पाणी कमी झाला तरी माल खराब होतो. त्याच्यामुळे शेतीत फक्त कष्ट जास्त आहे आणि त्यात फळ आपल्याला कमी भेटतं. खरंच बाप्पा, जास्त कष्ट केले आणि आपण माल बिघाडत आपल्या मालाला भाव भेटत नाही. त्याच्यामुळे माहिती का आपल्याला काहीच उरत नाही खाली. आपली सुरी झाली तर नाही मग जाय ना दाखवून ये लवकर. मेन दादा दमलो मी सोयाबीन सांगू जातो का आराम करा? जातो. जाय मग पटकन. नका मग एवढं आता म्हणे शेती करतो म्हणून.